ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 43व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्थ असा आहे की हे कृष्ण, अधर्माची अधिक वृद्धी झाल्याने कुलस्त्रिया दूषित होतात आणि हे वार्ष्णेय, स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतात. पहा भाषांतर. हे कृष्ण, अधर्माच्या प्राबल्याने कुलस्त्रिया प्रदूषित होतात. स्त्रिया प्रदूषित झाल्याने हे वार्ष्णेय, वर्णसंकर उत्पन्न होतो. या श्लोकात वृष्णी वंशाचे असल्यामुळे कृष्णाला वार्ष्णेय म्हणून हाक मारतात. पहा की कृष्णाला मी जे बोलतोय वंशाच्या संदर्भाने ते पटावं. ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने हाक मारलेली आहे तर त्या श्लोकामध्ये त्याचं ते महात्म्य आहे. तर कृष्णाला वार्ष्णेय म्हटलेलं आहे अर्जुनाने. व्याख्या अशी आहे की धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाल्यास बुद्धी सात्विक बनते. सात्विक बुद्धीत काय करावे आणि काय करू नये याचा विवेक जागृत राहतो. परंतु कुळात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा आचरण अशुद्ध होऊ लागते. त्यामुळे अंतःकरण अशुद्ध होते. अंतःकरण अशुद्ध बनल्याने बुद्धी तामसी होते. हे अर्जुनाचे गैरसमज आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे शाश्वत सत्य नव्हे. आपण जे ऐकतोय ते. बुद्धी तामसी झाली की मनुष्य अकर्तव्याला कर्तव्य आणि कर्तव्याला अकर्तव्य समजू लागतो. अर्थातच त्याच्यात शास्त्र मर्यादेच्या विरुद्ध विचार निर्माण होतात. अशा विपरीत बुद्धीने कुलस्त्रिया दूषित होतात, अर्थात व्याभिचारिणी होतात. आता ही कोणत्याही काळामधली मानसिकता अशी असणं की स्त्रियांना व्याभिचाराचा स्रोत मानणं, लक्षात घ्या, ही मानसिकता ही योग्य नाही. पुढे हा भाग असा आहे की स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण संकरः. स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतं. पहा, परस्पर विरोधी धर्माचे मिश्रण होऊन जे उत्पन्न होते त्याला संकर असे म्हणतात. जेव्हा कर्तव्याचे पालन होत नाही तेव्हा धर्मसंकर, वर्णसंकर, जातीसंकर, कुलसंकर, केशसंकर, भाषासंकर, आहारसंकर इत्यादी अनेक संकर दोष उत्पन्न होतात. आता संकर हा दोषच आहे. संकर उत्पन्न होतात इथेपर्यंत ठीक आहे, पण संकर हा दोषच आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपण अलीकडे बघतो ना, झाडांची वृक्षांचे वाण वेगळे वेगळे तयार होतात, हायब्रिड म्हणतो आपण त्याला. ते संकरातूनच तयार. संकरित जातींसाठी तर केवढं संशोधन चाललेलं असतं. अनेक मनुष्यांवरही अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. तर स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतो आणि पुरुष आणि स्त्री हे दोन्ही जर निरनिराळ्या वर्णाचे असतील तर त्यापासून जी संतान उत्पन्न होते ती वर्णसंकर म्हटली जाते. आता इथे वर्ण म्हणजे काय तर रंग, ही गोष्ट सरळ आहे. परंतु काही विद्वानांनी वर्ण म्हणजे व्यवसाय असं म्हटलेलं आहे. आणि तसं म्हणत असताना त्यांनी पगड्यांना महत्त्व दिलेलं आहे की विशिष्ट व्यवसायातले लोक विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट वर्णाच्या पगड्या वापरायचे म्हणून, किंवा विशिष्ट वर्णाची शिरस्त्राणं वापरायचे म्हणून त्याच्यावरून त्यांचे वर्ण ठरलेले असायचे. अशा पद्धतीने वर्ण म्हणजे व्यवसायाची वेगळे वेगळे विभाग 4 या ठिकाणी ते केलीत. आणि ते त्या सगळ्या म्हणजे आता ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र अशा प्रकारे हे वर्णांचा विषय आपल्याला घेता येईल. एक लक्षात घ्या इथे चर्चेसाठी म्हणून. तर ह्या वर्णांमध्ये एकमेकांमध्ये विवाहसंबंध होत होते. त्याला संकर कुणीच म्हटलेलं नाही आहे. इथे जे कुलाचा विचार करत असताना एका कुळातून दुसऱ्या कुळामध्ये हा वर्णसंस्कार होईल किंवा वर्णसंकर होईल, कारण कुळाचा विषय इथे चाललेला आहे. अर्जुन कुलधर्माबद्दल बोलत आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ते जे ज्या पद्धतीचं कुळ अपेक्षित करतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे ते ज्या पद्धतीचे क्षत्रिय आहेत
किंवा ज्या पद्धतीचं त्यांचं कुल आहे त्या कुळामध्ये अपेक्षित असलेले दुसरं जे कुळ आहे त्याच कुळाशी संस्कार व्हायला पाहिजेत बरोबरीच्या लोकांशी, अशा अर्थाने इथे वर्णसंकर हा शब्द आलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक श्लोकाच्या वरून त्या श्लोकाच्या शब्दरचनेवरून आपल्याला त्याचा जो हा अर्थ आहे तो लावता आला पाहिजे. आपण भाषांतर मघाशी याचं वाचलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इथे वर्णसंकर हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे. अर्जुन येथे कृष्ण संबोधन देऊन म्हणत आहे की आपण सर्वांना आकर्षित करणारे असल्याने कृष्ण म्हणवले जातात. तर मग आपणच सांगा की आमच्या कुळाला आपण कोणत्या बाजूला खेचाल, अर्थात कोणीकडे न्याल. आणि वार्ष्णेय हे संबोधन देण्याचा भाव असा आहे की आपण कृष्णी वंशात अवतार धारण केल्याने वार्ष्णेय म्हणवले जातात. परंतु जर आमच्या कुळाचा किंवा वंशाचा नाश होईल तर आमचे वंशज कोण्या कुळाचे म्हणवले जातील. म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही. त्या सनातन धर्माचं पालन करण्यासाठी किंवा सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी लक्षात घ्या, ज्या पद्धतीने त्या कुळामध्ये परंपरा आलेल्या आहेत त्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात असताना ती पिढी एखादी मध्येच नष्ट होणं ते अशा प्रकारच्या वर्णसंकराला कारणीभूत होईल. म्हणून सांगतात की मधले ते संस्कार जे आहेत ते नष्ट होतील. या पद्धतीने हा इथे जो भाग आहे तो अर्जुनाच्या मनामध्ये येतो. त्या काळची समाजरचना लक्षात घेतली, स्त्रियांबद्दलच्या काही भावना लक्षात घेतल्या, सार्वत्रिक असलेल्या, प्रत्यक्षामध्ये कोणत्या असायला पाहिजेत हा विषय वेगळा आहे. तर त्या दूषित होतील म्हणतात स्त्रिया, मानसिकदृष्ट्या पण शारीरिकदृष्ट्या पण, अशा दोन्ही अर्थाने अर्जुनाने हे वाक्य वापरलेलं आहे. त्यामुळे अर्जुनाची ही मानसिकता जी सात्विकतेतून निर्माण झालेली आहे लक्षात घ्या. आपल्यालाही सुद्धा हे ऐकताना खटकत असेल, आपल्याला वाटत असेल की ह्याला सात्विकता खरंच म्हणता येईल का, तर त्याला सात्विकता म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट अशी आहे की चांगुलपणा हा दोष अशा पद्धतीने होतो की लोक आता ते दुर्योधनाला नावं ठेवून झालं, आता तो कुलस्त्रियांना भविष्यामध्ये अशा प्रकारे दूषित व्हावं लागेल म्हणून त्यांनाही नावं ठेवतो आहे अर्जुन. किती चांगुलपणातून काय काय छान गोष्टी घडत आहेत बघा या ठिकाणी. चांगुलपणा हा अशा पद्धतीने दोष होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओम परमात्मने नमः.